हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत ही बेहतरीन होंगे। माफ़ी चाहूँगा थोड़ा वीडियो देरी से आ रही है ना? एनीवे जो भी है देर आए दुरुस्त आए। कुछ चीज़ों में फँस जाता है इंसान, दैट्स द रीज़न कुछ कमिट किए हुए चीज़ें वो कर नहीं पाता, है ना? तो चलो उसके लिए तहे दिल से मैं माफ़ी चाहूँगा और शुरुआती तौर पे मैं बता दूँ कि कोई भी नया बच्चा अगर सपोज़ हमारे चैनल पे विज़िट कर रहा हो, अगर ये हमारे वीडियो उसे अच्छे लग रहे हो, हमारी सीरीज़ अच्छी लग रही हो तो हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब ज़रूर कीजिए, ओके? क्योंकि वीडियो कंप्लीट होने के बाद आप लोग भूल जाते हो कि आपको चैनल को सब्सक्राइब करना है करके, है ना? तो चलो स्टार्ट करते हैं बिना देरी किए हुए। आज देखो हम लोगों ने लास्ट वीडियो में 1.4 तक के जितने भी महा इम्पोर्टेंट एग्जाम्पल्स हैं सभी कर लिए थे, ओके? है ना? तो आज इस पर्टिकुलर वीडियो में हम लोग ये देखेंगे, ये जानेंगे कि किस हिसाब से प्रैक्टिस सेट 1.5 और प्रॉब्लम सेट 1 जो आपकी मैथ 1 का हिस्सा है, उसमें से सबसे ज्यादा इंपॉर्टेंट सवाल कौन से हैं एग्जाम ओरिएंटेड। चलो स्टार्ट करते हैं आज का अपना ये सिलसिला। तो चलो स्टार्ट करते हैं टिडिंग डिंग। तो कंप्लीट देखो मैंने पहले ही बताया था प्रैक्टिस सेट 1.5 में से जितने भी एक्टिविटीज है वो पहली फुर्सत में कर लो। जैसे ये एक्टिविटी बहुत काम की चीज है, ठीक है? तो जैसे इसमें क्या बोला है कि कंपेयर द फॉलोइंग टिडिंग डिंग, एक रेक्टेंगल है जिसमें, ठीक है, और उसके बाद आपको x की वैल्यू फाइंड करनी है और y की वैल्यू फाइंड करनी है, बस। ठीक है, तो जैसे कि रेक्टेंगल का एरिया और पेरीमीटर निकालने के लिए रेक्टेंगल का अपने दिमाग में ये एक कंसेप्ट लाओ बच्चा। क्या कंसेप्ट लाओगे? देखो क्लियर क्लियर कंसेप्ट है। रेक्टेंगल रेक्टेंगल का अगर सपोज मैं आपको एरिया बोलूं तो एरिया ऑफ रेक्टेंगल क्या होता है? लेंथ इंटू ब्रेथ होता है। पेरीमीटर ऑफ रेक्टेंगल क्या होता है? ये पहले दिमाग में लेके आओ। पेरीमीटर ऑफ रेक्टेंगल क्या होता है बच्चा? तो 2 इंटू लेंथ प्लस ब्रीथ होता है। आता हे तुम्हाला पाठच पाहिजे बरं। हे चॅनरी छोटे बच्चों को भी आजकल याद है बरं। अगर सपोज नहीं आ रहा होगा आपको तो समझ जाना कहीं ना कहीं आपकी गलती है। ओके, तो ये चीजें आपको आनी चाहिए। एरिया ऑफ रेक्टेंगल मतलब क्या है? तो लेंथ इंटू ब्रेथ। पेरीमीटर ऑफ रेक्टेंगल म्हणजे काय? तो 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ। ओके, तो चलो अब सबसे मेन चीज यहाँ पे आप लोग एक चीज देख रहे होंगे कि आपको लेंथ की सख्त जरूरत है, साथ ही साथ ब्रेथ की भी सख्त जरूरत है। तो क्या आपके पास लेंथ है? नाही ना सर, लेंथच नाही आहे जी. क्या आपके पास ब्रेथ है? नाही ना सर, ब्रेथ पण नाही आहे जी. पण मग आता नाही आहे तर काहीतरी करावं लागेल. इथे दिले आहेत काहीतरी स्वरूपामध्ये, ओके? आणि एक्स आणि वाय ची पण व्हॅल्यू फाइंड करायची आहे त्यातल्या त्यात. तो एक चीज इसमें समझ लीजिएगा कि रेक्टेंगल की प्रॉपर्टी, अब देखो प्रॉपरली हम लोग लिखेंगे रेक्टेंगल रेक्टेंगल प्रॉपर्टी। रेक्टेंगल की प्रॉपर्टी क्या है बच्चा? मैं ऐसे बोल रहा हूं ड्यू टू रेक्टेंगल प्रॉपर्टी क्या होगा कि अपोजिट, ये लिखना पड़ेगा, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टेंगल्स आर इक्वल, आर इक्वल। तो उसके बुनियाद पे क्या हो जाएगा बच्चा? देयरफॉर क्या हो जाएगा कि ये अगर सपोज मैं इसको देखो ए बी सी और ये डी मानता हूं ना, तो क्या हो जाएगा? तो ए डी इक्वल्स टू बी सी, ये पहला। और दूसरा क्या हो जाएगा? बी सी, सॉरी बी सी बोलता हूं, एडी एडी इक्वल्स टू डी सी, है ना? ये दो फॉर्मॅट हो जाएंगे ना बच्चा. लेंथ पण आमोरे सामोरेल वाले इक्वल असतात आणि काय म्हणतात? ब्रीथ पण आमोरे समोर. ओके, तो देखो एडी, पण एडी ची व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडे? एडी 2x प्लस वाय प्लस 8. तर 2x प्लस वाय प्लस 8 बरोबर कोणा सोबत होणार? बीसी सोबत. बीसी किती आहे रे? तर 4x मायनस वाय. आता बघा भाऊ भाऊ जवळ येतील, ठीक आहे? बघा 2x आणि 4x जवळ आणा त्याला, तर काय होतो बघा? 2x हा 4x इकडे येणार तर काय होणार? मायनस 4x होणार रे. प्लस वाली संख्या जेव्हा इकडे येतो तेव्हा मायनस होतो, ठीक आहे? आता वाय वाली पण इकडेच आणा, वाय इकडेच आहे हा बिचारा, याला इकडे आणा. तर मायनस वाय जेव्हा इकडे येणार तेव्हा काय होणार? प्लस वाय होणार. काय होणार रे? बघा बघा मी थोड़ा व्यवस्थित लिहितो इथे, प्लस वाय. ठीक है, क्या ये बात क्लियर हुई? तो बाकी सब चीजें आणि हा बघ, हा +8 जो आहे ना, +8 इकडेच ठेवू सध्या पुरता किंवा त्याला तिकडे घेऊन चालले जाऊ इक्वल टू च्या, कारण की साइमल्टेनियस इक्वेशन में ये जो भी नंबर्स रहते हैं वो राइट साइड में रहते हैं, ठीक है, प्रॉपर वाले. चलो क्या ये बात क्लियर हुई बच्चा? अब एक्स एक्स भाऊ भाऊ लाईक टर्म्स आहेत, यांची बेरीज किंवा वजाबाकी तुम्ही करू शकता. तर 2x मधून 4x गेले, किती उरले? तर 2x, कारण की 2 मधून 4 जात नाही म्हणून 4 मधून 2 मायनस करायचं, पण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजे -2x प्लस
वाय आणि वाय सर मला येतच नाही जी वाय आणि बोया वाय आणि वाय म्हणजे काय त्याच्यासमोर काय नाही राहत तर एक वाय आणि एक वाय म्हणजे 2 वाय इक्वल्स टू 8 आणि मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला जर आठवत असेल तर काय की कधी पण जर या तीनही संख्या एक्स ची कोएफिशियंट वायचं कोएफिशियंट किंवा हे तीनही संख्या जर एखाद्या कुणाच्या फाळ्यामध्ये येत असतील तर त्याला आधी छोटं करून टाका बघा बरं 2 2 आणि हा 8 दोनच्याच फाळ्यामध्ये येतो ना तो डायरेक्ट म्हणा डिवाइडेड बाय 2 ठीक है तो ये क्या हो जाएगा -1x प्लस 1y इक्वल्स टू 4 हा झाला तुमचं पहिला इक्वेशन ओके अब इसमें देखो बच्चा एडी आता हा लेंथचा झाला आता ब्रिथचा बघू आपण एडी किती आहे रे एडी अरे नाही 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 एडी नाही आता आता एबी पाहिजे एबी हा एबी इक्वल्स टू काय होणार एबी इक्वल्स टू डीसी ठीक आहे तर एबी किती आहे तुमच्याकडे सर 2y आहे डीसी किती आहे तुमच्याकडे तर x प्लस 4 है क्या ये बात क्लियर है बच्चा क्या ये बात क्लियर है सभी को अब मुझे एक बात बताओ सीधा सीधा आता हा x इथेच आहे या 2y ला तिकडे घेऊन जाऊ ठीक आहे तर बघा x हा 2y तिकडे गेला तर -2y इक्वल्स टू काय होणार हा बिचारा मला एक गोष्ट सांगा x इकडेच्या इकडेच आहे आता हा 4 अगर सपोज मी इकडेच ठेवत आहे तर काय होणार तुम्ही सांगा 4 ला मी शायद बाहर नहीं था थामा 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 देखो 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 इसमें एक कंफ्यूजन हो सकता है बच्चा आपको कि ये 4 का कैसे करूं तो पहले x को इधर लेके चला जाता मैं तो ये क्या हो जाएगा -x प्लस 2y इक्वल्स टू 4 समजलं का हे कधी पण x हे जनरली बघा इथे बघ जनरली x जो असते ना माइनस मध्ये नसायला पाहिजे तरी काही फरकत पडत नाही ठीक है ना अब हो गया तो कोई दिक्कत नहीं उस चीज के रिगार्डिंग है ना अगर इसको हटाना ही चाहते हो तो निगेटिव करना पड़ेगा मतलब ऐसा बोल सकता हूं मैं कि मल्टीप्लाई बाय निगेटिव्ह साइन टू इक्वेशन 2 तो क्या होगा उसका x जे मायनस असतात ते प्लस होऊन जाणार जे प्लस आहेत ते मायनस होऊन जाणार म्हणजे काय -2y इक्वल्स टू हा -4 तर हा तुमचा प्रॉपर इक्वेशन झाला ठीक आहे आता पहिला इक्वेशन आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये इक्वेट करा रे झालं मग काही नाही राहिलं त्यामध्ये बघा पहिलं इक्वेशन आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये इक्वेट कराल तर काय होतो बघा मायनस आहे हा आणि हा प्लस आहे ठीक आहे तर मग काही डायरेक्ट ऍडिशन करायची गरज आहे ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3 तर काय होणार -1x प्लस 1y इक्वल्स टू 4 हा झाला तुमचा x -2y इक्वल्स टू -4 तर काय होईल रे हा तुम्हाला ऍड करणे आहे हा लक्षात ठेवा बरं समजलं का आता हा बघ काय होणार कुछ तो गलती हुई है दया अपनी ऐसा मेरे को पता नहीं क्यों तो लग रहा है क्या गलती हुई है कुछ तो गलती हुई है ऐसा मेरे को लग रहा है एडिशन किया ना मैंने इसमें ज्यादा कुछ तो किया नहीं है तो ये तो मर गया कुछ तो गलती हुई है एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट कुछ तो गलती हुई है एक्स उधर लेके गए थे तो ये 4 बचा कुछ मैंने गलती कर दिया क्या एग्जाम्पल लिखने में एक मिनट लेंथ क्या है 2x माइनस 4x बराबर है y प्लस वाई ये हो गया माइनस डिवाइडेड बाय 2 किया तो -x प्लस वाई ये हो गया ये बराबर है ठीक है अब दूसरा देखते हैं ये x प्लस 4 इक्वल्स टू 2y तो ये x माइनस 2y इक्वल्स टू -4 बराबर ही तो है रे इसमें गलती तो कोई हो ही नहीं रही है अपनी फिर गलती तो कोई यहाँ पे गलती हुई रे बच्चा ये 8 है ना इधर आया तो -8 मैंने किया नहीं देखो बघा 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 अस्से चुका होतात बरं अस्से चुका होतात कारण की 0 येत होता ना रे मी तिथंच समजून गेला की मला माझा प्रश्न चुकत आहे म्हणून ठीक है ओके देखो ये बच्चा जैसे +8 इधर था इधर लेके आओगे तो माइनस ही होने वाला है ना वो है ना चलो देयरफॉर अब बोलो ऐड इक्वेशन 1 एंड इक्वेशन 3 काय होणार -1x प्लस 1y इक्वल्स टू -4 और ये माइनस एक्स नहीं सिर्फ x -2y इक्वल्स टू -4 आता तुम्ही ऍड कराल तर काय होतं बघा हा प्लस मायनस विचारे मेला ठीक आहे आता 2 मधून 1 मधून 2 जात नाही म्हणून 2 मधून 1 गेलं -y मोठ्या संख्येचं चिन्ह आणि मायनस मायनस प्लस होते म्हणून काय तर -8 इक्वल टूच्या लेफ्ट आणि राईट मध्ये दोन्ही संख्या जेव्हा दोन्ही संख्या किंवा चिन्ह समान असतात तर मरतात मायनस मायनस मरण पावला
तर y ची व्हॅल्यू तुम्हाला किती आली रे 8. तर ही व्हॅल्यू कुठे पण पुट करा, तर पुट y इक्वल्स टू 8 इन इक्वेशन 1 मध्ये करतो. काय होणार, तर -1x प्लस 1 इंटू y म्हणजे 8च होणार, कारण की 8 y म्हणजे 8 आहे, इक्वल्स टू -4. आता बघ -1x इक्वल्स टू -4, हा 8 तिकडे गेला तर -8 झाला, आणि हा -1x इक्वल्स टू काय होणार, मायनस मायनस प्लस म्हणजे -12, आणि हा इकडे काय होणार रे, हा बघ इक्वल टूच्या लेफ्ट आणि राईट मधला मायनस मायनस मरण पावतात, तर x ची व्हॅल्यू तुम्हाला किती आली, 12. समजलं का रे? इथे तुमचा प्रश्न संपला नाहीये, कारण फक्त x आणि y चीच व्हॅल्यू विचारलं का त्यांनी, नाही, तो म्हणतोय आता एरिया पण सांगा. आता एरिया काढायसाठी मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला लांबी आणि रुंदी माहित असायला पाहिजे ना, तर लांबी घेणार आहे, इथे लांबी कोणती राहणार, हे पण लांबी राहू शकते, कारण की ही एवढ्या मोठ्या लांबी ठेवण्यापेक्षा, तर लांबी तुम्हाला काय वाटतंय, लेंथ म्हणजे काय वाटत आहे, तर 4x मायनस वाय, 4x मायनस वाय. तर x ची व्हॅल्यू पुट करा आता, 4 इंटू एक्स किती आहे, तर 12 आहे, मायनस y किती आहे, तर 8 आहे, तर 12 48 मायनस 8, आणि 48 मधून 8 गेले 40, म्हणजे लेंथ तुमची किती आली रे, 40. आणि राहिली गोष्ट ब्रीथची. आता बघा लक्ष द्या, ब्रीथची काय असणार, ब्रीथ इथं छोटा वाला x प्लस 4 पण राहू शकतो, 2y पण राहू शकतो, तर 2y घेणार रे, छोटू आहे तो, तर 2y म्हणजे काय, तर 2 गुणीला y च्या ठिकाणी काय पुट करायचं, जी संख्या आहे, तर 2 8 जा किती बच्चा, तर 16. क्या ये बात क्लियर हुई आप लोगों को? तो देयरफॉर अब आपके पास ब्रीथ भी है, लेंथ भी है, तो एरिया ऑफ रेक्टेंगल अगर सपोज मी म्हणणार, तर काय होणार रे, लेंथ इंटू ब्रीथ. तर लेंथ किती आहे तुमच्याकडे, आता लेंथ आहे 40, ब्रीथ किती आहे तुमच्याकडे 16. तर मला एक गोष्ट सांगा, सीधा सीधा 16 डायरेक्ट करायचं, 16 किती होतं रे, 64 होतो ना, म्हणजे 64, आणि हा 0, आणि एरिया आहे म्हणून, आता सेंटीमीटर वगैरे काही आहे का इथे, सेंटीमीटर वगैरे काहीच नाही आहे ना, तर जेव्हा सेंटीमीटर वगैरे काही नसते तेव्हा डायरेक्ट युनिटचा स्क्वेअर देऊन द्यायचा, यूनिट स्क्वायर मना किंवा स्क्वायर यूनिट म्हणाल तरी गोष्ट एकच आहे. ओके, चलो अब और आखिरी में पूछा आपको पेरीमीटर ऑफ रेक्टेंगल, बच्चा पेरीमीटर ऑफ रेक्टेंगल म्हणजे काय, बाउंड्री रेषांची बेरीज, तर तो फॉर्म्युलाच आहे डायरेक्ट काय, 2 इंटू लेंथ प्लस ब्रीथ, तर 2 आणि लेंथ किती आहे 40 प्लस आहे म्हणून प्लस, ब्रीथ किती आहे 16, तर 2 गुणीला, ते खाली करतो, चला इथेच करतो, 2 गुणीला 40 अधिक 16 किती होतात, तर 56, आणि यांचं जेव्हा तुम्ही गुणाकार कराल, 6 2 जा बच्चा कितना होता है 12, और 2 5 जा 11, बस म्हणजे थांबा 1 1 2, आणि पेरीमीटरच्या कधी पण युनिटच राहणार, सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटरच है ना, मीटर असेल तर मीटर, बस हे शेवटी लिहून टाकायचं, झालं खत्म, है ना. ये अच्छा खासा एग्जाम्पल है बच्चा, ये ऐसे एग्जाम्पल पूछता है ना. ओके, तो चलो नेक्स्ट देखते हैं कि क्या है, उसके बाद ये इंपॉर्टेंट एग्जाम्पल था, चलो देखो ये भी इंपॉर्टेंट, उसी प्रैक्टिस सेट में से, जो भी आपकी प्रैक्टिस सेट चल रही है, अपनी कौन सी प्रैक्टिस सेट चल रही है 1.5, जैसे उसमें से थर्ड एग्जाम्पल बहुत इंपॉर्टेंट है बच्चा, है ना, ये समझ लीजिए, सच बता रहा हूं बहुत बेहतरीन एग्जाम्पल है. द सम ऑफ फादर एज एंड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70, म्हणजे पप्पांच्या, म्हणजे काय म्हणतोय बघा, द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन, म्हणजे पप्पाची जे काही वय आहे ती, आणि त्याच्याच मुलाच्या वयाच्या डबल केल्या असता जे काही बेरीज येणार आहे ते किती आहे रे, 70, असं मी नाही म्हणत, प्रश्न मागतोय, ठीक आहे, है ना. तर मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला या सगळ्या गोष्टींमधून, आणि अजून आहे, इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, म्हणजे जर याचं असं म्हणणं आहे, दुसरी कंडिशन, की जर पप्पाची एजला मी डबल केलं आणि त्याच्या मुलाच्या वयासोबत जर मी बेरीज केलं तर त्यांची बेरीज 95 येतो, 95. तर प्रेझेंट एज सांगा म्हणतोय, कोणाची प्रेझेंट एज सांगा म्हणतोय रे, फाइंड देअर प्रेझेंट एज, म्हणजे पप्पाची पण आणि त्यांच्या मुलाची पण. ओके, तर मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला त्यांची प्रेझेंट एज माहिती आहे का रे, नाही ना, तर सगळ्यात आधी तेच काम करायचं, काय कन्सिडर करायचं, काय कन्सिडर कराल, तर बघा मी सांगतोय, लेट कन्सिडर द present age
प्रेजेंट एज ऑफ फादर ऑफ फादर ऑफ फादर बी, कुछ भी मान लो, क्या मानोगे, बी एक्स, हाँ एक्स जनरली मानते हैं, एक्स ईयर, क्लियर है, ओके। और दूसरा उसके जो बच्चा है क्या है, उसको क्या सन बोलोगे, ठीक है। और एंड कंसिडर द प्रेजेंट एज ऑफ सन बी वाई ईयर, ठीक है बच्चा, वाई ईयर, ये चीज याद रखना। क्या ये बात क्लियर हुई सभी को, ठीक है ना, है ना। तो चलो अब ड्यू टू फर्स्ट कंडिशन, असं फर्स्ट कंडिशन लिहायचं, काय लिहायचं, ड्यू टू फर्स्ट कंडिशन, ड्यू टू फर्स्ट कंडिशन असं लिहायचं, ते कंडिशन पूर्ण लिहायला रे, काय द सम ऑफ, म्हणजे थोड़ा सा देखो, जितना आप लेंदी लिखोगे अच्छा खासा उतना मार्क मिलने के चांसेस रहते हैं, ठीक है ना। द सम ऑफ, अभी लिख के दे रहा मैं आप लोगों को, द सम ऑफ फादर एज, ठीक है, एंड ट्वाइस ऑफ एज ऑफ सन इज 70। सॉरी बच्चा, क्या ये बात पकड में आई, बघा सम म्हणजे काय रे, बेरीज म्हणत आहे कुणाच्या, फादर एजची, म्हणजे फादर एज, ठीक आहे, फादर एज प्लस काय म्हणत आहे त्याच्यानंतर, सम म्हणजे प्लस, हा सम म्हणजे प्लस, बघा शब्द सहजा, ट्वाइस म्हणजे काय, कधी पण लक्षात ठेवायचं की ट्वाइस झालं, थ्राइस झालं, ठीक आहे, हे दुसरे तिसरे काही नसून दोनचा गुणाकार, थ्राइस म्हणजे तीनचा गुणाकार, ठीक आहे। आता 2 टाइम्स म्हणतात कधी कधी, 2 टाइम्स म्हणतात, 4 टाइम्स म्हणतात कधी कधी, 2 टाइम्स पण म्हणतात कधी कधी, याचं मिनिंग पण तेच असते रे, 3चा गुणाकार, 4 टाइम्स म्हणजे 4चा गुणाकार, 2 टाइम्स म्हणजे 2चा गुणाकार, फक्त शब्दाचा खेळ आहे। क्या बात क्लियर हुई, शब्दाचा खेल है बच्चा, दूसरा तीसरा का नहीं, ओके। चलो ध्यान दो, तो फादर एज कितनी है और वो देखते बाद में, सम प्लस ट्वाइस द एज ऑफ सन म्हणते, ट्वाइस द एज ऑफ सन, ट्वाइस म्हणजे काय तर 2, ठीक आहे, इनटू कोणासोबत, सनच्या एज सोबत, इज म्हणजे काय तर इक्वल टू, तर किती रे 70, तर फादरची एज किती आहे तुमच्याकडे एक्स, सनची एज किती आहे तुमच्याकडे वाय, इक्वल्स टू 70, बनलं ना रे इक्वेशन, तुम्हाला इक्वेशनच पाहिजे आहे, ठीक आहे। आणि दुसरं काय आहे आता, दुसरं कंडिशन बघा, ड्यू टू सेकंड कंडिशन, ड्यू टू सेकंड कंडिशन, काय म्हणतोय सेकंड कंडिशन, बघ, इफ वी डबल द एज ऑफ द फादर, मुझे एक बात बताओ, अगर सपोज पापा के एज को अगर सपोज डबल कर दिया जाए, ठीक है, इफ वी डबल, तो फादर की एज क्या हो जाएगी, फादर एज डबल होने के बाद पहले किती होती एक्स, त्याला डबल करना म्हणजे 2 सोबत गुणाकार करना, ओके, म्हणजे किती झालं रे सॉरी बच्चा, म्हणजे फादरची एज झाली बच्चा आता 2x, ठीक आहे। आता डबल केल्या असता पप्पाची एज आणि मुलाची एज यांची बेरीज 95 होतो म्हणते, ओके, है ना, म्हणजे काय होणार, म्हणजे आता काय होणार, फादर एज काय झालं रे, सॉरी बच्चा, फादर एज प्लस सम करायची आहे कोणासोबत, सन सोबत, इक्वल्स टू किती आहे म्हणते तर 95। मला एक गोष्ट सांग, आता फादरची एज काय आहे रे, 2x आहे बरं, कारण की डबल केलं आहे सेकंड कंडिशन मध्ये, सनची एज सोबत काहीच नाही केलं, तर सनची एज जसं तसंच ठेवा, y इक्वल्स टू 95, हा इक्वेशन तुमचा दुसरं झाला। क्या ये बात पकड़ में आई सभी को, क्या ये बात समझ में आई बच्चा सभी को, क्योंकि देखो कंडीशन जो दिए रहते हैं उसके हिसाब से जो आप इक्वेशन क्रिएट करोगे उसी पे आपको मार्क है, ओके। तो चलो अब इन दोनों इक्वेशन का आपण यूज करते, आता इथं बघा x च्या समोर एकच आहे आणि इथं x च्या समोर 2 आहे, तो मर्जी तुमची रे, तुम्हाला कोणाला कट करायचं है, किसको कट करना है, x के सामने x को कट करते, तो ठीक है एक काम कर लेते, इसको कट करने के लिए ये दोनों सेम होना जरूरी है, याच्या x च्या समोर एकच आहे, 2 आलं पाहिजे ना, तो क्या करना है, मल्टीप्लाई, ठीक है, मल्टीप्लाई इक्वेशन 1 बाय किससे रे, 2 से, तो क्या हो जाएगा 2x प्लस 2y इक्वल्स टू 70, एक मिनिट, सगळ्यांसोबत मल्टिपल करावं लागेल ना रे, यासोबतही मल्टिपल कर, 2 2 जा 4y इक्वल्स टू 7 दुने 14 आणि हा 0, क्लियर। आता हा इक्वेशन बनला तुमचा तिसरा, समजलं। आता बघा,
आता याच्याकडे पण 2x, याच्याकडे पण 2x. आता तुम्ही काहीतरी करू शकता. ठीक है, दोनों सेम है, बस साइन भी सेम है. तो इस केस में क्या करना, सब्सट्रैक्ट करना. सब्सट्रैक्ट इक्वेशन 3 एंड इक्वेशन 4. तो क्या होगा 2x प्लस 4y इक्वल्स टू 140 आणि 2x प्लस y इक्वल्स टू 95. मायनस करायला सांगितलं तर मायनस, तर प्लसच्या मायनस होतो आणि हाही मायनस. मरण पावले हे दोन्ही. चारातून काहीच नाही गेला असं नको विचार कराल. चारातून 1y गेला तर किती रे, 3y येतोय. आता 140 मधून 95 गेले तर किती रे, तर 45 होतोय. ठीक आहे, ठीक आहे. 10 5 के 5 14, हा बरोबर. ठीक आहे. तो देअरफॉर y इक्वल्स टू किती, हा 3 इकडे गुणाकारात आहे, तिकडे जाणार तर भागाकारात. म्हणजे 3 किती 15, 15 3 45 होतात. देअरफॉर y ची व्हॅल्यू किती आली रे, 15 आली. समजलं का, समजलं सगळ्यांना. ठीक आहे, y ची व्हॅल्यू 15. आता बघ, आता हा 15 कुठे पण पुट कर, जिथे छोटू वाटतं तुला. कुठे पुट करतोय, पुट इक्वेशन 1 में करता मैं, पुट y इक्वल्स टू 15 इन इक्वेशन 1. तो क्या होगा, इक्वेशन 1 लाओ जल्दी लाओ. x प्लस 2y इक्वल्स टू 15 आणि 2y इक्वल्स टू 15 आणि हा तिकडे पराला तर माइनस. अरे एक मिनट, कुछ गलती हुई मेरी, थोड़ा एक मिनट. वैल्यू तो पुट कर ले. पहले y की वैल्यू क्या है, x प्लस y की वैल्यू कितनी है 15. तो 2 इंटू 15 इक्वल्स टू 15. तो 2x प्लस 2 इंटू 15 म्हणजे किती होतं रे, 30 इक्वल्स टू 15. तर x ची व्हॅल्यू काय होणार, 15. 30 तिकडे गेला तर -30 आणि x ची व्हॅल्यू किती रे, तर हा -15. समझ रहे हो क्या, कुछ गलती तो नहीं कर दी रे मैंने, कुछ गलती तो नहीं कर दी मैंने. मैंने कुछ तो गलती की, माइनस में तो नहीं आना चाहिए. इक्वेशन 1 कौन सा है अपना, अरे रे रे रे, ये 70 है और मैंने 15 लिखा. अरे ये क्या हो रहा है मेरे साथ आज, है? पता नहीं, समझ में नहीं आ रहा. ये 70 है और मैंने 15 लिख दिया. होता देखो, क्योंकि देखो मैंने पहचाना कैसे की गलती कैसे हुई करके, क्योंकि माइनस में आंसर आया. x प्लस 2y इक्वल्स टू कितना बच्चा, 70. तो x प्लस 2y म्हणजे 2 इंटू 15 इक्वल्स टू 70. तो x प्लस किती 30 इक्वल टू 70. x इक्वल्स टू किती 70 माइनस 30. हा तिकडे गेला. तो x इक्वल्स टू किती बच्चा 40. क्या ये बात पकड़ में आई, क्या ये बात पकड़ में आई सभी को. तर x ची व्हॅल्यू किती आली तुम्हाला, 40 आली. बस. तर x कुणाला मानलं होतं तुम्ही रे, सांगा कुणाला मानलं होतं x. ठीक आहे, तर देअरफॉर काय म्हणायचं, देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ पप्पा. प्रेझेंट एज ऑफ पप्पा किती, x म्हणजे कोण, तो पप्पा. तर 40 वर्ष. ऍट दिमाग खराब है ना. आणि प्रेझेंट एज ऑफ पोरगा, असं नको लिही जा का परीक्षेत. माझ्या नावानं गोटे अंजा नाही तर, पप्पा नको लिही जा, फादर लिही जा, आणि पोरगा नको लिही जा, सन लिही जा, सन. हो ठीक आहे, नाही तर म्हणतील अंग्रेजी मीडियम मध्ये मराठी मीडियम कोठून आला. ठीक आहे, हा किती गात 15 वर्षाचा पोरगा. ठीक आहे, आणि गलतीनं असाही नको कर जा का प्रेझेंट एज ऑफ पोरगा की सन 40 वर्ष आणि प्रेझेंट एज ऑफ पप्पा 15 वर्ष. बया समजतील तुला, पोराची वय बापाच्या वयापेक्षा का मोठी राहते का बया. देखो ये बारीक बारीक चीजों पे फोकस किया करो, नहीं तो थोड़ा सा मतलब ऐसा हर किसी को पता है ये सब चीजें, लेकिन लिखने में गलती होती है ये समझ जा. क्योंकि कैसा है, मोठा जात प्रेशर राहते आमच्या डोक्यावर. बोर्डाचा पेपर हो, बोर्डाचा पेपर हो. का खाना रहेगा तुम्हाला तो बोर्डाचा पेपर. बारीक बारीक चीजों पे फोकस किया करो बच्चा. सच बता रहा मैं, ये बारीक बारीक ही गलतियां होती. आपको आता सब कुछ है, मैं ऐसा नहीं बोल रहा हूं कि आपको आता नहीं है करके, लेकिन ये छोटे छोटे चीजों पे आप गलती कर लेते हो और मार्क गवा लेते हो. ठीक है, चलो नेक्स्ट एग्जाम्पल देखते हैं. काय आहे नेक्स्ट प्रश्न आपला, बघा की आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रैवल, ठीक है, सम डिस्टेंस बाय बस एंड सम बाय एरोप्लेन. ठीक है, चलो देखो क्या है बच्चा, सम डिस्टेंस आउट ऑफ, ये क्या है, ये समझ जाओ, मैं बता देता. देखो, आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रैवल सम डिस्टेंस बाय बस एंड सम बाय एरोप्लेन. ठीक है, मान रहे हो बात को. मतलब 1900 किलोमीटर का डिस्टेंस है.
1900 किलोमीटर का डिस्टेंस है ये पूरा का पूरा, जो पूरा का फुल डिस्टेंस बच्चा 900 किलोमीटर का है। मानते हो बात को? 1900 किलोमीटर का। अब मुझे एक बात बताओ, अगर सपोज ये 1900 किलोमीटर का डिस्टेंस है, तो क्या सारा का सारा डिस्टेंस ये सिर्फ बस से ट्रैवल कर रहा है क्या? नहीं, ये बस से ट्रैवल नहीं कर रहा है, ये बस से भी ट्रैवल कर रहा है और कुछ कुछ डिस्टेंस देखो, और बस से भी ट्रैवल कर रहा है, डिंग डिंग बस डिंग डिंग ऐसी रहती है ना बस, ठीक है? तो बस से ट्रैवल कर रहा है कुछ डिस्टेंस और कुछ समय के बाद प्लेन प्लेन से भी जा रहा है, ठीक है? ऐसा प्लेन रहता ना रे, है क्या नहीं? ऐसा कुछ डिस्टेंस प्लेन से भी जा रहा है, समझ रहे हो बात को? है ना? हाँ बस। अब कितना जा रहा है पता है क्या उसने? विशाल सावल ट्रम बोस्टन डिस्टेंस, हाँ ओके ठीक है मैंने, विथ एवरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर एंड एवरेज स्पीड ऑफ एरोप्लेन 700 किलोमीटर। इसकी स्पीड कितनी है रे? 60 किलोमीटर पर आवर और इसकी स्पीड है 700 किलोमीटर पर आवर। समझा क्या है? तो देखो, इट्स टेक 5 आवर टू कंप्लीट द जर्नी, पूराचा पूरा म्हणजे या 1900 किलोमीटर पार करण्यासाठी त्याला किती तास लागतायत? तर 5 तास लागतायत असं मी म्हणत नाही, असा प्रश्न म्हणते, ठीक है? अब इसमें एक चीज हमेशा याद रखिए बच्चा कि जो भी डाटा आपको गिवन रहता है ना, उसके मुताबिक आप किस हिसाब से एग्जाम्पल को सॉल्व करते हो, ये सबसे इंपॉर्टेंट है, ठीक है? इसमें से सबसे मेन चीज मुझे एक बात बताओ, डिस्टेंस का पहलू दिया था 1900 किलोमीटर, तो क्या आपको पता है कि बस ने कितना किलोमीटर ट्रैवल किया? नहीं पता है बोलोगे। क्या आपको पता है एरोप्लेन ने कितना किलोमीटर ट्रॅव्हल किया? नाही माहित आहे जी. तर मग लिहा ना गा, कन्सिडर करा. का म्हणजे का कन्सिडर, का नाही लिह रहा? हा, कन्सिडर, ठीक है, कन्सिडर क्या कि डिस्टेंस, डिस्टेंस ट्रैवल बाय बस. क्या होगा बच्चा? डिस्टेंस ट्रैवल बाय बस लिख दो कि x किलोमीटर गया करके, हमको क्या पता कितना किलोमीटर, बताया थोड़ी ना उसने, ठीक है? और डिस्टेंस ट्रैवल बाय ट्रेन क्या होगा बच्चा? तो y किलोमीटर. क्या ये बात क्लियर हुई सभी को? क्या ये बात क्लियर हुई सभी को? ये कितना किलोमीटर? तो y किलोमीटर. ओके, अब अगर ट्रिक आ जा रही, ठीक है, डिस्टेंस ट्रैवल बाय द बस x ये हो गया बच्चा, ये बस ने कितना डिस्टेंस ट्रैवल किया x और प्लेन ने कितना डिस्टेंस ट्रैवल किया y. चलो ठीक है, डिस्टेंस का क्लियर हो गया पार्ट, है ना? अब मुझे एक बात बताओ, देखो जो भी इसने सिलसिला दिया हुआ है, इसके हिसाब से मैं अगर सपोज सोचूं तो 1900 किलोमीटर की बात चल रही है ना बच्चा, तो मुझे एक बात बताओ, इसमें से एक मेरा तो इक्वेशन ऐसे ही बन गया क्या? अगर मैं कंडीशन के हिसाब से बोलूं, फर्स्ट कंडीशन जो कि आपको पहला ही कंडीशन ये है, आउट ऑफ 1900 किलोमीटर, क्या तो दोनों किलोमीटर अगर सपोज उसने ट्रैवल किया होगा तो बस से भी किया प्लस ट्रेन से भी किया, मानोगे बात? तो ये पूरा का पूरा किलोमीटर कितना हुआ उसका? 1900. तो बस से कितना किलोमीटर गया था? x, ट्रेन से कितना गया था? y. मतलब हो गया ना आपका 1900. तो ये आपका पहला इक्वेशन बच्चा. क्या ये बात क्लियर है सभी को? क्या ये बात क्लियर है सभी को? है कि नहीं है? अब भी मेरे को बताओ. ये आपका पहला इक्वेशन हो गया बच्चा, ठीक है? अब हम बात करेंगे दूसरे कंडीशन के हिसाब से. क्या कंडीशन है दूसरा? की 5 घंटा वो ले रहा है बोलते, मतलब वक्त की बात आ गई. आणि जेव्हा केव्हा वेळेच्या रिगार्डिंग गोष्ट येते ना, तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं काय, की स्पीड इक्वल्स टू काय असते? डिस्टन्स अपॉन टाइम. आणि वेळे रिगार्डिंग जर तो देतोय तर वेळेचाच कन्सेप्ट लक्षात ठेवा. म्हणजे टाइम म्हणजे काय? तर डिस्टेंस भागीला स्पीड, ठीक है? तो इसका हम लोग यूज करेंगे अभी. कैसे? कसं यूज करणार आहोत आपण आता बघा. काय तर टाइम बरोबर, लक्ष दे रे, काय तर टाइम बरोबर काय डिस्टन्स अपॉन स्पीड, ठीक है? तर मला एक गोष्ट सांग, टाइम टेकन बाय, बघा, टाइम टेकन बाय बस अगर मला काढायचा आहे तर काय राहणार रे? फॉर्म्युला तर तोच राहील ना, डिस्टन्स अपॉन स्पीड, ठीक है?
तो मुझे एक बात बता, डिस्टेंस कितना है? डिस्टेंस कितना है? x, स्पीड कितना है? बसचा स्पीड पाहिजे नाही तर एरोप्लेनचा स्पीड पाहिजे होती. बसचा स्पीड आहे 60. ठीक आहे. आता टाइम टेक का बरं करताय मी असं तुम्हाला सांगतो. आता बघा, टाइम टेकन बाय, आता ट्रेन बघ, ट्रेन नाही रे, प्लेन. काय? प्लेन किती? तर त्याचा पण फॉर्म्युला तोच राहील ना, का वेगळा होणार आहे का? नाही. ठीक आहे. तर याचा टाइम डिस्टन्स किती आहे रे? y, आणि स्पीड किती आहे रे? 700 आहे का? 700. ठीक आहे. तर मला एक गोष्ट सांग आता, जे काही 5 तास त्याला ते कंप्लीट करायला जर्नी लागली, 5 तास, ते कोणामुळे लागली? टाइम टेकन बाय बस प्लस टाइम टेकन बाय प्लेन इक्वल्स टू 5 अवर. आहाहा! भेटला का नाही भेटला? असं बा, बेसिक बेसिक गोष्टी समजाल तर बघ काय. तर बघा, टाइम टेकन बाय बस किती आहे रे तुमचं? तर x/60. टाइम टेकन बाय प्लेन किती आहे रे तुमचं? तर y/700 बरोबर 5. हे का बरं? कारण की कंडिशन तुमच्याकडे आहे रे. काय? की इट्स टेक, त्यांनी म्हटलं ना, असं लिहायचं इथे, ड्यू टू कंडिशन, क्या क्या की इट्स टेक्स 5 hour टू कंप्लीट द जर्नी. कंप्लीट द जर्नी बच्चा. म्हणून बघा, टाइम टेकन बाय बस आणि टाइम टेकन बाय प्लेन. ठीक है. क्या ये बात पकड़ में आ रही है सभी को? क्या ये बात पकड़ में आ रही है सभी को? ओके. अगर समझ में आ रहा होगा तो आप भी कमेंट करके बताइए, हा सर समजला आम्हाला. ठीक है. पण हा पाहा ना गा, हा आपल्या संगतीतच नसेल. ये अपने साथ बैठ ही नहीं सकता. क्यों? क्योंकि डिनोमिनेटर में देखो दिमाग खराब, रैशनल नंबर के फॉर्मेट में कैसे बैठेगा? चलो इसको सॉल्व करो अच्छे तरीके से. इसको सॉल्व कैसे करेंगे? क्रॉस मल्टीप्लिकेशन करावं लागेल, नाही तर एलसीएम काढावं लागेल. मर्जी तुमची, मर्जी आपकी है बच्चा. ठीक है. चलो इसको मैं क्रॉस मल्टीप्लिकेशन करूं या कैसे करूं? 60 आणि 700, 60 आणि 700. क्रॉस मल्टीप्लिकेशन कर, नहीं तो एलसीएम अच्छा रहेगा. चलो एलसीएम क्यों अच्छा रहेगा मैं बता रहा बच्चा, ध्यान दो. एलसीएम, पहले एलसीएम काढून टाकायचं त्यांचं. क्या एलसीएम निकालोगे? एलसीएम निकालोगे 60, 60 और 700. तो इसमें का सबसे मेन चीज एलसीएम अगर सपोज मुझे निकालना है तो ये क्या, 0 0 तो कट गया, मतलब 10 तो पक्का है 100%, मतलब 6 और 70 बचा. ठीक है. और ये भी कितना 2 से जाएगा, मतलब 2 3 जा और 2 35 जा, है ना? तो कुछ हो सकता है क्या? और कुछ हो सकता है क्या? 3 के टेबल में ये तो नहीं आता, बस खत्म. मतलब 30 35 और 3 और ये 2100 बच्चा. 2100 का आपका एलसीएम रहेगा. ठीक है. एलसीएम अगर सपोज आपका 2100 आ गया तो देखो 2100, देखो कैसे एलसीएम निकालना समझ में आया ना? इसका फिर सी कर देना, मल्टीपल कर देना, आपका आंसर रहेगा. ठीक है. अब ध्यान दे, ध्यान दे. इसको कट कर रहा मैं क्योंकि इसका यूज नहीं है अभी, मेरे को 2100 मिल गया है ना. चल ध्यान दे, ध्यान दे. एलसीएम सभी को निकालना आना चाहिए. मेरे ख्याल से 10वीं में पहुंचे हो तो आपको एलसीएम आता ही होगा, है ना? ठीक है. चलो देखो, अब अगर सपोज मैं देखूं तो क्या हो जाएगा? एलसीएम सोबत x/60 गुणिला 21 से प्लस y/7 से गुणिला 21 से बरोबर किती रे? तर 5. ठीक है. समजलं? भागीला 21 से, भागीला 21 से, तो ये क्या हो जाएगा? x/60, 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 0 0 गया, ये 0 0 गया. ठीक है. तो ये क्या हो जाएगा? देखो, अब इसको अगर सपोज आप सॉल्व करोगे तो 6 अगर सपोज कट करना चाहो तो 210, इसको 6 से अगर सपोज कट करोगे 6 3 जा 18 हो जाएगा. ओके. और ये 5 जा खत्म 35. और अगर सपोज 210 को अगर सपोज 70 से, तो 0 0 गया, मतलब 0 आया और 7 तिरी 21. ठीक आहे. म्हणजे हा तुमचा 30, म्हणजे हा किती होणार रे? 35, म्हणजे 30 नाही, हा 0 गेला ना तर वायच ठेव, 3च राहील. ठीक आहे. 35x प्लस 3y. ठीक आहे. इक्वल्स टू किती रे? आता हा 21 से इकडे भागाकारात तिकडे जाणार तर गुणाकारात. समजलं? म्हणजे काय होणार? 35x प्लस 3y इक्वल्स टू 5 1 5, 5 दुने 10, म्हणजे 10,500. आता 10,500, 5 आणि 1 6 होतात आणि 3 5 5 3 8 होतात. तर 3च्या फळ्यात तर तो येत नाही. ठीक आहे.
5 6 7 8च होतात तर 3च्या फाड्यात तर येण्याचा प्रश्नच येत नाही. येते का 3च्या फाड्यात? येते का 3च्या फाड्यात? येतच नाही ना रे, पॉसिबलच नाही है. ठीक है? चलो, देखते हैं. अब ये डिवाइड मिटा दूँ ना मैं? डिवाइड की कोई ज़रूरत नहीं है आप लोगों को, ठीक है? डिडिंग डिंग, हाँ, चलो, ये अब होने के बाद देखो, ध्यान दो, ध्यान दो, ध्यान दो, ध्यान से देखो, इधर तो देखो, इधर, हां. आता बघा, हा तुमचा कोणता इक्वेशन आलता? याच्या आधी मी पहिला इक्वेशन केला. हा तुमचा दुसरा इक्वेशन आहे. पहिला इक्वेशन आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये बघा रे, साम्यता काय वाटते का? y पण इथे yच्या समोर काही नाहीये, तर 3 सोबत मल्टिपल करा. काय? मल्टिप्लाय मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3 करा. तर काय होणार? 3x प्लस 3y तर 19 तिरी किती होतात रे? 19 तिरी 57 57 ठीक है? आणि हा डबल 0. क्या ये बात पकड़ में आई बच्चा? ठीक है? तो ये बना आपका इक्वेशन 3. आता या तिसऱ्या इक्वेशन आणि दुसऱ्या इक्वेशनला आपण काय करू? सबट्रॅक्ट करू कारण की प्लस प्लस आहेत दोन्ही. ठीक है? तो सबट्रैक्ट इक्वेशन 3 एंड इक्वेशन 2 तो क्या हो जाएगा 3x प्लस 3y इक्वल्स टू अरे मोठ्यापासून छोटा करू रे ठीक आहे म्हणजे बाका राहते थोडंसं हा फरक पडते आम्हाला काही टेन्शन नाही ठीक आहे चल पाय हा काय 35x प्लस 3y इक्वल्स टू 10500 फिर 3x प्लस 3y इक्वल्स टू 5700 माइनस करोगे तो माइनस का प्लस का माइनस ये भी माइनस हा मेला आता 35 मधून 3 गेला माइनस 31 आला काय अरे 31 नाही 32 सॉरी 32 आला इक्वल्स टू 10,500 में से 5,700 ठीक है और ये 0 और ये कितना 8 और ये कितना 4 तो भी बड़े नंबर का साइन नहीं देना पड़ेगा ठीक है बड़े नंबर का साइन तो ये क्या होगा रे डिंग 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 ये क्या होगा डिंग डिंग इसको इधर लेके जाता हाँ अब देखो तो x ची व्हॅल्यू काय होणार रे 100% मायनस मध्ये येणार आहे तुमची आता x ची व्हॅल्यू मला आता असं वाटत आहे कशाला म्हणा मायनस मायनस कशाला आला हा आता प्लस आयला पाहिजे प्लस मोठ्या संख्येचा चिन्ह प्लस द्यायला लागेल ठीक आहे तो चला 4800 डिवाइडेड बाय 32 अरे 32 चा हा कोणत्या फाड्यात येतो रे 32 एक 32 ठीक आहे आणि हा 5 आणि हा 0 ठीक आहे तर x ची व्हॅल्यू किती आली तुमची तर 150 समजला का रे x ची व्हॅल्यू 150 ठीक है देयरफॉर पुट कर दो कहीं पे भी ठीक है क्या पुट कर दो y पे मतलब डिस्टेंस ऑफ विशाल ट्रेवल बाय अरे सिर्फ बस का पूछा है तो x का वैल्यू क्या है आपके पास x की वैल्यू x की इसको क्या माने थे बस को माने थे ना बस खत्म का देयरफॉर क्या बोलोगे डिस्टेंस ट्रेवल बाय बस क्या बस 150 किलोमीटर एंड खत्म आपका आंसर बच्चा एरोप्लेन का पूछा ही नहीं तो क्यों निकालू मैं क्यों निकालू मैंने निकालता समझ रहे बात को है ना अगर पूछा ही बच्चा तो कुछ नहीं करना x की वैल्यू पुट कर देना पुट x इक्वल्स टू 150 इन किसी भी इक्वेशन मतलब x प्लस वाई इक्वल्स टू 1900 में पुट कर लो मतलब हो जाएगा तो वैसे जरूरत नहीं है बच्चा अगर एरोप्लेन का पूछा नहीं है तो है ना तो चलो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में तब तक ख्याल रखिए खुश रहिए बहुत जल्द अभी जस्ट थोड़ी ही देर में प्रॉब्लम सेट में से जो इंपॉर्टेंट एग्जांपल है मैं आपको सेंड कर रहा बच्चा ओके चलो थैंक यू सो मच बाय